आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बिचारी मीरा, मानाची साडी सांभाळता आली नाही म्हणून सगळीला अपशकुनी म्हणणार। आणि एकदा का अथर्व मेला की अपशकुनी हा टॅग फिक्स होईल। लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी विधवा होईल ही मीरा, तेही वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर। हॅलो, सगळं रेडी आहे? अथर्व आता लवकरच ऑफिसला निघेल। त्याला अडवा आणि ती एंड करून टाका त्याचा। बिचारी मीरा। बाई 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 बाई, काय हा निर्लज्जपणा? निर्लज्जपणाची काही परिसीमाच राहिलेली नाहीये। आपल्याच पुतणीने फसवून लग्न केलं, एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलं, उद्ध्वस्त केलं, तर तिला जाब विचारायचं सोडून मला उलट उत्तर देऊन निघून गेला हा माणूस। वर त्या कार्टीला पण घेऊन आला होता, ती तर अति उद्धट। संस्कार नावाचा काही प्रकारच नाहीये ना। पैशानी तर दरिद्री आहातच, निदान मनाने तरी माणसाने चांगलं असावं, तर ते नाही। 5-25 रुपयाच्या गोष्टी घेऊन आला आणि काय तर म्हणतो, हा आशीर्वाद आहे माझा तुझ्यासाठी। हे तर म्हणजे कोळशाहून काळा असल्यासारखं आहे। अगं ए, भिंतींची नाही बोलते मी, आणि नको उचलूस ग हे सगळं फालतू। काय उपयोग त्याचा? हे असं सगळं ना आमच्या रामपुरे घराण्यातला कुत्रा सुद्धा खाणार नाही। फेकून दे ते सगळं। मीच फेकते। नर्मदा आत्या, हात सुद्धा लावायचा नाही ह्याला। माझ्या काकांनी खूप प्रेमाने आणल्यात या सगळ्या गोष्टी, त्यांच्या कष्टाच्या पैशांनी आणल्यात या गोष्टी। कोणाचे मेंढे नाहीयेत। जाऊ दे, प्रामाणिकपणा आणि कष्ट याचं मूल तुम्हाला नाही कळणार। वहिनी, ऐकताय ना? ऐकताय ना काय बोलतीये ती? तुमचीच लाडकी ना ती। माझी मीरा करत असता उलट उत्तर देते हे मुलगी। मीरा वहिनी, अगं तू अजून इथेच काय करतेय?
वटपौर्णिमेच्या पूजेला जायचंय तुला. चल पटकन आवरून घे. मीरा, अनन्या बरोबर बोलते. जा मीरा, वटपौर्णिमेची तयारी कर. अगं माया, तुझं डोकं फिरलंय का? हा, तुझं कुंकू हिरावून घेतलंय नी, तिलाच काय सांगतेस वडाची पूजा करायला जा म्हणून? आत्या प्लीज, काहीही असलं तरी एका सुवासिनीसाठी वटपौर्णिमेची पूजा फार इम्पॉर्टंट असते. आपली संस्कृती विसरून कसं चालली? जा मीरा, रेडी. मीरा वहिनी, चल आपण हे किचन मध्ये ठेवूया. माया, माया डोकं फिरलंय का तुझं? डोकं फिरलं नाही, करेक्ट चालवलं. मी मीराची वटपौर्णिमेसाठीची साडी जाळली. आता मिरवेल सगळीकडे अपशकुन. वाह, छान. म्हणून तू इतकं गोड बोलत होतीस का मगाशी? वहिनी, हे बघ, तुझी पहिली वटपौर्णिमा आहे तर ती छानच साजरी झाली पाहिजे. तू जास्त विचार करू नकोस. आणि लोक बोलतायत ना, त्यांना बोलू दे. आपण दुर्लक्ष करायचं. तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? काय ग, काय झालं? नाही, कोणीतरी मायेनं डोक्यावरून हात फिरवत होता असं वाटलं. भास झाला असेल तुम्ही, पण हा भास चांगला होता. तुला माहितीये का, आपल्याला ज्या गोष्टीची सर्वात जास्त गरज असते ना, त्याचेच भास होतात. मी आहे तुझ्यासोबत. चल पट्टापट रेडी हो, नाही तर उशीर होईल. तुला जपणार